लय झाला आता ते नाटक राणे. आता चांगली वागजो, नाही तर तुले काही खरं नाही बाई तू आलं. वागतो ना काकू, मी खरंच चांगली वागणार. आता आला होता मला फोन, सागरजीचा फोन आला होता, म्हणे रविवारी येतो म्हणे घ्यायले. आला होता त्याचा फोन, त्यानं स्वतःहून केला मला फोन. तुम्ही केला वाटते तिकडं माझ्या सासूले फोन, त्याच्यामुळे ठेवाले माई सासू न्याले तयार झाली मले. तर सागरजी येऊन राहिले रविवारी मला घ्यायसाठी. काकू मी खरंच चांगली वागीन जी. आता नाही करणार असं, कारण की मी जर आता असं केलं ना तर मायबाबा तर मला आता इथं ठेवणारच नाही म्हणा. मायबाबांना सरे सांगितलं मला इथं वापस येऊ नको म्हणून. तिथं चांगलीच वागणार मी, आता नाही करणार असं काही. तोंडाले तोंड नाही द्यायचं, तोंडाले तोंड नाही द्यायचं. सासू आहे ते बोलतेच आहे. बोलाले मोठी आहे माना दानाना. आणि काय पडते हो तुले, खान का पडते का बोलली थे तर. दोन काम केले तर काय तेच नाव निघते. आता बाय बरं तू काम नाही करत तर किती इकडं तिवाली थू थू आहे. नाही माहेरची नाही सासरची. मरते काय व काम केलं ना. जिकडे तिकडे तुला कामाचाच बोमा. मले मंदात पडा लागलं. तुला जर कशानं काय केलं ते तर जीवन बरबाद होईनच. पण आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहत त्या माय बापा बरोबर. काय करतं बाई तो बाप, तर लय काय सारखा राग करते आता हिचा. इकडून तिकडून बोलायला लागला होता तो माणूस हिच्या सोबत. आता तर बोलतच नाही. बोलणं तर दूर, इले पाठवतच कधी म्हणते इले हे दिसलीच नाही पाहिजे म्हणते घरात. मग असं म्हणते तो माणूस. जाऊ दे, रविवारपर्यंत शांत राह अंता. आणि चांगलं रविवारपर्यंत तिला खाऊ पिऊ घाल तिच्या मनानं आणि पाठवून दे. तो जवाई येते तर काय म्हणते ना काय नाही अजून तो जवाई. मोठ्या मुश्किलनं बाई त्याची माय मानली. आता हिच्या हाती आहे बाप्पा सर्व काही. इले तर सांगितलं मी ना. तुम्ही काही काळजी नका करू काकू. खरंच मी आता काही स्वतःहून काहीच नाही करणार. स्वतःहून करणारे नाही, जास्त बोलणारे नाही. मी कामाची काम ठेवीन आणि काम करीन मी काम. माझ्या सासूले नाही बोलणार, कोणालेच नाही बोलणार मी. माझी जाऊ आहे ना तिथं, माझ्या जाऊले नाही बोलणार मी. सगळं चांगलंच करीन मी, काम करीन मी स्वतःहून. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का काकू? काय सांगतो बाई, तू एक गुन्हा आहे ना. काय सांगतो तू सांग आम्हाला. तू म्हणणं ऐकणं जरुरीच आहे ना. काय झालं सांग. मी जर चांगली वागायला गेली ना तर माझी सासू अजून जास्त करते ती माझ्यासोबत. मी जर चांगली वागली त्याच्यासोबत ना तर त्यावाल्या मला अजून त्रास देते, म्हणून मी चांगली वागत नाही. हो का, त्रास देते तुले सासू तुझीवाली नाही. आणि मग मला एवढं सांग, त्रास देऊन किती दिवस देणार आहे हो तुले त्रास. काय तुले मारते काय ते का जोडते का काय करते तुले, कसा त्रास देते. नाही मारत नाही त्या, पण असे टोमणे मारू नुसते बोलते मला. मा आईचं नाव काढते, बापाचं नाव काढते, अशा बोलते त्या मला. त्या माईले विचार ना ते आजीनं किती फुलावानी ठेवलं अंताले विचार त्या एकटाच विचार ना. कोणत्या सासू अशा आहे हो बिना बोलणाऱ्यावर. आता मी नाही बोलत तर रोशनीले बिना बोलणारे राहते का सासवा. बाई सासू माय नाही होत आणि सून पोरगी नाही होत, ही काही मनाची गोष्ट नाही होत. फरक पडते राणे, किती काही नाही म्हटलं. तू माय जशी तुला समजून घेन तशी तुझी सासू समजन का मला एवढं सांग. नाही समजत मग म्हणून काय आपण सासूचा राग करायचा का. बोलते तर बोलू दे ना. सर्व सासू बोलते, दोन शब्द ऐकायची आपल्या याच्यात ताकदही राहिली पाहिजे, सहनशीलताही असली पाहिजे. तू आजी ना त्या मायचे केस धरून आवरले होते म्हटलं. नवीन होती तर विचार त्या मायले माय देखता आवरले का नाही. तर त्या आजीनं केस धरून बाहेर काढलं होतं, नुसतं भाजीतच मीठ जास्त झालं होतं. तर पहिल्या सासू अशा होत्या म्हणलं. आणि तू मला नुसते बोलली सहन होत नाही सासवायची. बोलली तर बोलू देत जा तिले. बोलन किती दिवस बोलणार आहे, किती दिवस काटा करून होती. आपण चांगली वागन तू जर चांगली राहिली तर. ठीक आहे ना काकू, ठीक आहे. तुम्ही म्हणता ना तर मी चांगलीच राहीन. आता मी नाही बोलणार, एकही शब्द बोलणार नाही मी, काहीच नाही म्हणणार त्याले. काम मायवाले चुपचाप करत जाईल. बरं झालं तुम्ही त्याला फोन केला. तर तुम्ही फोन केला म्हणूनच ते मला घ्यायला येऊन राहिले. सागरजी स्वतःहून फोन केला त्यानं. आता केला तर सई बाई फोन. आमची लास्ट ठेवतो म्हणजे झालं. तुझ्या सासू सासऱ्याच्या समोर मला तोंड खाली करायची वेळ नको आणजो. लास्ट ठेवतो आमची वाली. नाही काकू, मी माझ्याकडून कोणतीच गलती नाही करणार. आता होऊच देणार नाही माझ्याकडून गलती. बस तर मला तेच ऐकायचं होतं. तुझ्याकडून तेच ऐकायचं होतं. त्याच्यासाठी चालते मी तुला समजवाले. जाऊ दे, तुला तुझ्या गलतीचा पश्चाताप झाला ना
बस तर आता एक लास्ट चान्स आहे त्याजवळ. पाय बापा कशी वागताना कशी नाही तर चालू आता आम्ही जातो घरी. लय वाजले व. दरवाजा की पोट्ट बंद करून द्या आणि मग मजा उडवते माईवाली बिचारी. खोलतच नाही लय वेळपर्यंत दरवाजा. पकड पकड दोघं तिघे हसते बिचारे. माई सुनई तशीच आणि त्याचा बाप सुरतचा. मजा उडवते बिचारे. चाल मी जातो. हो जा ना निर्मलाबाई जा. उद्या सकाळी काय करू गड्या? वटाणे टाकू का थोडीशी भिजू? रश्याचे वटाणे करीन. तसे बी यायले रश्याशिवाय जमतच नाही ना दोघे भावाले. तसंच करतो. छाये अय छाये काय झालं व? खाणं पिणं झालं सर्व झालं आणि इथं काय करून राहिले स्वयंपाक रूम मध्ये तुम्ही? कोणतं काम पडलं? दे बरं 50,000 रुपये दे. दे 50,000 रुपये दे लवकर दे. 50,000 रुपये देऊ? कुठचे देऊ तुम्हाला 50,000 रुपये? मला काय लॉटरी गिटरी लागली का काय 50,000ची? अहो तू सकाळी उचलणार होती ना बचत गटातून पैसे व 50,000 रुपये व हे दे म्हणून राहिलो मी. दे ना. अमाय बाई, हे तर तुम्ही मला म्हणे गळ्यातलं कर्ज म्हणून आणि मला मागून राहिले पैसे तुम्ही. गळ्यातलं करायला काय म्हणत होते ना तुम्ही? मी बहीण म्हणे पैसे म्हणे बचत गटातले गळ्यातलं करासाठी काढ म्हणे तुम्ही पैसे आणि आता मला मागून नाही राहिले. कर्ज न गयातलं. आताच म्हातारी झाली काय एवढी जवान आहे तू? कधी नाही कधी करूनच देईन ना तुले. आताच कोणता घाला तर तुले एवढं हे आहे मला कामी आहे. दे बरं दे 50,000 रुपये दे. आता तुम्हाला 50,000 रुपये कायले पाहिजे आणि मला दिलेच नाही बचत गटवाल्यानं पैसे. हे ना उचलले आपल्या शेतलीनं. शितलीनं उचलले म्हणजे? शितली कशी काय उचल? शितलीचं नाव आहे का त्याच्यात? बचत गटात मध्ये शितलीचं नाव आहे? कोणाची तिचं नाव आहे ना. तिला गाडी घ्यायची आहे त्या रोशनसाठी म्हणून तिनं उचलले. गाडीची आपत येऊन राहिली ना तिच्या नवऱ्याले. मार्केटिंगचं काम करते तर त्याच्यामुळे ते उचलले तिनं. आता मी मनाच्या पहिलेच तिच्या आईनं नलू काकूनं नाही का तुमच्या काकूनं पहिलेच तिथं पैशाचं हे केलं. मी उचलतो करू मग आपण काय म्हणतात बोलायचं आहे? मी काही म्हणलंच नाही बापा. मग जाऊ द्या तिची गाडी आहे तर गाडी घेऊ द्या म्हणलं तिले. बहीण तर मध्ये वाटलं तुला पैसे आणले खरं. काम होते मध्ये पैसे. काम होतं तुम्हाला पैशाचं कायले ढोकसासाठी? 50,000 रुपये कोणतं काम होतं होते तुम्हाला? अंगठी बनवासाठी होय? पक्षाने म्हणजे काय 50,000ची दारू पिईन काय मी? 50,000ची दारू पिईन का? एवढा आहो का मी? आता मला नसले बोलायला नका लाव तुम्ही. रुद्रचे पप्पा बोलायला नका लाव. किती बेवडे आहे ना काय आहे ना मला सारच माहित आहे. कायच्यासाठी पाहिजे होते तुम्हाला पैसे? अहो होतं का? मी ना अरुण प्लॅन केला होता आम्ही एक. तर आता तू पैसेच नाही काढले म्हणतो तर मग आता काय सांगू तुले? राहू दे त्याचा कोणता प्लॅन होता बाई? 50,000 रुपयाचा कोणता प्लॅन होता आणि कोणता नाही? तर रुद्रचे पप्पा आजी सांगतच आहे. हे तिकडं पैसे काढून आणले नाही ना काही नाही. मला विचारून राहिली. राहू दे आता. जाऊ दे मला काय करावं लागते तसा या माणसावर माझा काही भरोसा नाही बाप्पा. काय करून काय नाही तर होती वटाणे टाकायचे आहे बिजू. बेशक तुम मेरी मोहब्बत हो हाय बेशक तुम मेरी मोहब्बत हो. काय ठेवले बाई असे ना वटाणे? शेता आय शेता तुम मेरी चाहत तू मेरा सपना तुम हकीकत हो बेशक तुम मेरी मोहब्बत हो. ओरड डुकरीने अजून ओरड जोरात. माई बोमली पाहिजे तिकडं. तुमच्या मायरे काय भेंडा समजते? कोला होय ती माईवाली कोला. तुमच्या मायरे समजते का शकुनी बाईले कोला? अशी गोष्ट आहे मग आईची. आईले मी 2-3 वेळा म्हटलं पण आई ऐकायला तयारच नाही. कायले त्या राणीच्या पछड्यात पडाले पाहिजे. ते लगेचच आसमानात चढते मग. तिले कोणाची कदर नाही आहे ना मग कोणाचं नावही घेत नाही ते. आई एवढी करून तर राहिली तिच्यासाठी. सोडू द्याले पाहिजे ना इथं 2-4 महिने अजून. सोडू द्याले कायले तरी आई मंदात करते तर काय माहित तुमची वाली. आता हे काय भडकवून राहिली रे बाप्पा नवऱ्याले. आई मंदात पडते म्हणून राहिली हे आले सूरजले. बरं ऐकतो सीचवाला काय सांगून राहिली माया पोराले तर. आता राणीच्याच घरी गेली. तुमची आई राणीच्याच घरी गेली ती तसा बिनफालतूचं काय घेणदेण चाललं ती तिच्या मंदात पडाले. तुमच्या आईले अक्कल आहे का नाही? माई अक्कल काढून राहिले काय हो तू? हो आय रोशने माई अक्कल काढून राहिली. त्या माईने हे शिकवलं काय हो तुले? सासूची अक्कल काढाले. अमर माय सासू कशी काय आली कडे? माय सासून ऐकलं वाटते. आता काही खरं नाही बाई. मला बोलते आता माई सासू काढते माई चांगली. नाही तोंड लय चालते होती आला चुरू तोंडात जे आलं ते बोलता. सासूची अक्कल काढून राहिली तू. सांगू का आता त्या माय बापाले बोलू इकडं? आणि हो रे घुबट तोंड्या तू बायको माई अक्कल काढतेस मायची तरी तू चुपचाप असा. एकही
आई तसं म्हणणं नाही होय तिचं वालं. तू कानी फालतूस कानी चुकीचं समजतं. तसं म्हणणं नाही होय तिचं. असं म्हणणं होय का राणीच्या मनात कायले पडतं बा. बरोबर तर आहे तिचं. हिने काय घेणं चाललं? मी मंदात पडो का नाही पडो हे कोण होय रे मला विचारणारी? तुले भडकवून राहिली माझ्याविषयी. आता मी मंदात पडो का नाही पडो हिला काय करा लागते? अहो पण आई इथे पोट्टी नाही आहे धडाची. तुला माहित आहे ना किती कांड करून ठेवले. तिचा नवरा बरा आहे म्हणून बरं आहे तिचं. आणि तू काय रे मनात पडतं. अगाऊ तू यावर येऊन जाईन मग बिनफालतू म्हणून राहिली होती ते. मला काही भडकवून राहिली होती काय ती सांगून राहिली होती रोशनी. तर मलाही माहित आहे धडाची नाही म्हणून मग काय तिले माय बापाच्याच घरी ठेवायचं का? आता होते मायाकडून आपल्या रिश्त्यात लागते तिची वाली बहीण म्हणून केला फोन. आता ऐकली तर ऐकली राहिली तर ठीक ठीक नाही तर मग तिचं ते पाठ बसत. मी थेस म्हणून राहिली होती तुम्हाला. थेस म्हणून राहिली होती ठेकानी. माहितीये का कशी आहे तिचं वाला काम निघालं का ती आसमानात चढते. आणि तिचं जर काम काही अडलं ना तर आपल्या सोबत नाही का चोपडेपणा लावते. अशी आहे राणी. तुम्ही ओळखत नाही तिला अजूनही. तू काही कमी नाही बाई. तू काही कमी नाही. तिचंच नको घरानं सांगू. सासूची अक्कल काढून राहिली तू. अक्कल काढाले जे आई तोंडातून शब्द निघाला मायावाल्या. आता निघाला माया तोंडातून शब्द. कोणाली जरासा आवराचा माणसानं. तोंडातून शब्द निघू काय द्यायचा. आवराचा ना थोडंसं तोंडाले. सासूले अक्कल काढून राहिली सासूची. आता तुला लाज वाटते का नाही व थोडीशी रोशनी? लाज वाटाले बोलली तर मग माय दिसत. आई आता तू भांडण करतं काय तिच्यासोबत? तू भांडण करतं काय? देईन नाही तर ते आल्या होतनाडी चांगली ठेवून. जास्त मस्ती नको करू तू बी. इथून उठलेलंच बरं. आई भडकली माया थोबाडीत देण. हे रोशनीच्या तर काही देऊ शकत नाही. माय देण नाही तर थोबाडीत ठेवून मी उठलेलंच बरं बापा. इथून कसं भांडत तुम्ही दोघी. नाही बाई झोप लागली मला. झोप लागली. झोपून राहिलो मी. मला उद्या सकाळी उठायचं आहे ना. झोप लागली मग मला झोपू दे. तू बी उठून पळून राहिली काय? तुला लागली का झोप आता? तू उठून पळत नाही. आई नाही. मी भांडे घासतो ना. आपले जेवण झाले तर भांडे घासायचे आहे ना. घासून घेतो म्हटलं भांडे. भांडे घासतो ना मी नंतर झोपीन. भांडे घासून घेतो तेवढे आहे ते. पारली जास्त काही बोलते तोंडात आलं ते. हिच्या भाऊजाईनं बोललं असतं हिच्या मायले तर केलं असतं का ते चंदीनं सण. बिना काही बोलल्यानं बिचारीले 2-3 वेळा मारलं. आणि हिच्या पोरीले दिल्ली एखादी चापट ठेवून तर मग सारं गाव घ्यायचं डोक्यावर हिची माय. कसं काय चालू आहे व शीतल तुझ्यावाला? बरं आहे काय व चालू इकडं अलग निघालं तर? हो शीतल? हो मामी चांगलं चालू आहे आमचं वाला. बरं झालं तुम्ही आल्या आता. पाहिले थोडंसं तुम्ही आल्याच नव्हत्या ना. बरं झालं. आणि बबिता मावशी आल्या. बरं झालं म्हणा आल्या तर दोघी जणी. वावरात नाही गेला आज? चालू नसतं नाही राहिलो बाई हो. फसन आहे ना शीतल. चालूनच नाही राहिलं म्हणून घरी यावं. चला बा म्हटलं हिच्या घरून याव थोडंसं शीतलच्या घरून कसं काय आहे बा म्हणून पाहिले. चांगलं केलं मस्त केलं. बरं झालं आल्या तर तुम्ही. मस्त चाय घी बनवता आता मस्त. बसा. अहो थांब मग बनवतो चाय गी. आताच कुठं आल्याबरोबर आम्हाला काय लगेच घरी वापस पाठवून देतं का चाय पिऊन? बस ना मग मांडतो चाय गी. नाही जी मामी कसं आकलू मी तुम्हाला. बस ना तुम्ही बसा मग नंतर मांडीन मी चाय. बसा. अहो मीटिंग मध्ये काऊन नव्हती हो तू? बचत गटाच्या मीटिंग मध्ये तू आईनं पैसे उचलले तुझ्या नावावर. गाडी घ्यायची आहे खरं ना तुले. मग मीटिंग मध्ये येता नाही आलं? मी दवाखान्यात गेलती जी मामी. दवाखान्यात गेली होती. बरं नव्हतं वाटत ना त्याच्यामुळे. हाय गे काय गुड न्यूज हाय? हो शीतले गुड न्यूज घे आहे का काही? नाही जी मामी इथं आमच्याच याचा पत्ता नाही बरोबर ना कुठं गुड न्यूज. तसं गिसं काही नाही आहे. तसं काहीच नाही आहे. सध्या 2-3 वर्ष काहीच ठेवणार नाही आम्ही. जोपर्यंत आमचं थोडंसं व्यवस्थित चालू नाही राहत ना तोपर्यंत आमचेच थोडेफार वांदे चालू आहे. आणि कुठं काय ठेवूची म्हणून मग का नाही ठेवणार नाही. एक तर पहिलेच रोशनजीची आई आम्हाला मला पसंत करत नाही काही नाही. थोडंसं व्यवस्थित होऊ द्या लागेल ना घरचं वातावरण. या लहानशीच पोरगी आहे. जास्त वयाची नाही 20-21 वर्षाची असं. पण किती समजदार आहे व. आणि तू ही वाली भाषी पाय रोशनी. हिच्यापेक्षा मोठी असून पाय कशी अल्लड सारखी वागते. बबिता ताई कशा गोष्ट करता तुम्ही? रोशनी पहिले चांगली होती. आता माझ्या जोडी शिकी ना बाई आमच्या गावात. माझ्या जोड होती ना शिकाली ते. मग किती चांगली कामं धामं करे.
तशी चांगली होती स्वभावाले, मस्त स्वभावले होती. इथं आली ना आली आणि ह्यावाल्या पोरासोबत तिचं हे जुडलं का नाही, लग्न झालं ना, माय भडकवते. माय ननद काही कमी नाही आहे, माय ननदच भडकवते तिले, म्हणून ते तशी झाली. भडकव नाही तर पहिले चांगली होती रोशनी बी. हे माय नंदीले समजायला पाहिजे बापा, पोरीच्या घरात ना का नाही मंदात करावंच नाही. तिच्या घरी ते चांगली आहे ना, मग 2 शब्द बोलायचा अधिकार राहते सासू सासऱ्याले नवऱ्याले. उलीचं काही झालं का चालली घेऊन, उलीचं काही झालं का आली ते रोशनी, आणि मग माय बी ठेवते लय दिवसपर्यंत. हे मला पटतच नाही त्याचं, पण आपण म्हणता नाही येत आपल्याला, हाय का नाही मामी पडतो मी. बोलाच्या बाबतीत चंदा लय आहे, मग कमी नाही आहे काही चंदा. माय 2-3 वेळा झालतं तिच्यासोबत, पण मग बोलतो. जाऊ द्या बा म्हटलं, काय गावातच राहा लागते न कुठं बोला करतो व दया. पण पोरीले चांगली शिकवण द्यावं, असं भडकाव नाही करा. तरी माई बहीण चांगली आहे ना, तुमची बहीणही चांगली आहे स्वभावाले ना. आता हे मायवाल्या नंदेले सून भेटली हे शीतल, किती चांगली पोरगी आहे, चांगली राहिले. पण काय नाही, माई ननद नाही का चांगली वागत नाही. काय करावं मग, आपण किती काही वेळा समजावून सांगितलं तरी द्यायच्या डोक्यात बसतच नाही बाप्पा. काय व शीतल, माई ननद गी ना तुझी सासू गी आलती का पाहाले? कसं लावलं काय लावलं, आलीच नाही का पोराच्या घरी? थोडीशी आली नाही? नाही ना मामी, त्या आल्याच नाही. माय सासू आल्याच नाही. परवाच्या दिवशी का नाही इथून दरवाजातून चालल्या होत्या, तिकडं दुकानाकडे गेल्या असत, तर येतानी नाही का पाहत होत्या अशा, तर मला दिसल्या. माय लक्ष गेलं तर मी बोलावलं त्याले. असं तोंड करून चालल्या गेल्या, लय शिकू नको म्हणे मले जास्त, मले बोलून राहिली म्हणे अशा म्हणे. मग मी काही डबल मानलंच नाही त्याले. गेली नाही बाई गुरमी, चंदाची गुरमी गेली नाही. राहू दे, नको बोलवत जात जाऊ. आपस समजा ना ते येन, मग या आले, राहू दे, जाऊ दे. तू तरी कायले बोलावता? अगं मावशी, दरवाजाच्या समोरून चालल्या म्हटल्यावर मग आता सासू आहे माईवाली, एक शब्द म्हणला मी, पण मलाच त्या बोलून राहिल्या होत्या. मग मी चालली आले अंतर, जाऊ द्या म्हणलं. ह्याकडं आहे माई ननदला, ह्याकडं आहे, जाऊ दे. तू काही टेन्शन नको घेऊ. आता तुम्ही अलग आहे ना, चांगले मस्त राहा, सुखी संसार करा, आशीर्वाद आहे तुम्हाला. गाडी गिडी घेऊन घे चांगली मस्त. हो ना मामी, बसा मी चाय मांडतो. बसा, चाय घेऊन येतो थोडासा बनवून, मग अजून बसू आपण. तर लई वेळची चाय करून राहिली, मांड मग. बाहेर पाऊसही आहे वाटते का, गेला तर हाय काय माहित का बाप्पा. थंडीच लागून राहिली, चालून तर राहिलं नाही वावरात. आण मग चाय, थोडस गरम वाटन तरी. जाय आणतो बनवून, दूध गीत आहे घरी, आणतो. कुठे चालली तू? कुठं कामावर निघाली का? बॅग घेऊन कुठे चालली तू? तुम्हाला माहित नाही का? आता झालं ना कामाचं सर्व काही झालं ना, मग कायले मधात करून राहिले. जाऊ दे ना मला कामाले. बॅग कायले पकडून राहिले मायवाली? सोडा ते बॅग, सोडा बरं. काऊन रे अरुण रे, जाऊ दे ना रे, ते जातो म्हणते तर. आता भांडेवाली कपडेवाली आहे, स्वयंपाक आम्ही वाटून घेतला, मग जाऊ दे ना. तू काऊन अडून राहिला तिले? जाऊ दे ना रे, काऊन असं करून राहिला रे अरुण? आई, इले घरीच राहू दे तुम्ही. इले कामाला पाठवत नाही, तिला कामाला जाऊ देत नाही. अजून हे राहील अजून तिसऱ्या दिवशी मला नाही हे दुखते माहिती आहे दुखते. आणि आईले बनवायला लावा आणि हे बनवायला लावा, काही गरज नाही. कामाला जाऊच देत नाही मी तिले. अरे पण आता काही जरूरतही नाही ना तिले नाही म्हणाची. भांडेवाली कपडेवाली येते. मी आता घरीच आहे. आता हे पाण्या पावसानं चालून नाही राहिलं तर मग मी काही जाऊन नाही राहिली, कोणत्या बाया नाही गेल्या तर. जाऊ दे ना तिले, जाऊ दे ना. आता झालं ना आमचं बरोबर. सकाळीचं ते करून जात जाईन सगळा स्वयंपाक, आणि संध्याकाळचा मी करीन. भांडेवाली आहे, कपडेवाली आहे, पुन्हा फरची आणि झाडून ठेच टाकते. करून राहिली ना आता ते कामा धामा सांभाळून करून राहिली ना जाब तिचा. तर मग जाऊ दे जाबले तिच्या. अहो पण आई, अजून ते हे करून बरं नाटक. तू माझ्यात पडून राहिली, मी तिले नाही म्हणलं तर तू काऊन हो म्हणून राहिली. गोष्ट काही वाढवत नको जात जाऊ अरण्या तू. ते सर्व करून राहिली ना, कामाधामाचं सगळं लावलं ना तिनं. सोय लावली ना तिनं कामाची, मग काऊन नाही म्हणतं? ज्या वेळेस कामाची सोय नाही होती, ते झोपून राही, काम करे नाही, तेव्हा एकही शब्द बोलला नाही तू. आणि आता तिनं सर्व काही बरोबर केलं, कामही करून राहिली. आता सकाळीचा स्वयंपाक केला, सर्वे झाडून हे ते टाकलं, अंगण झाडणं, पाणी भरणं करून राहिली ना ते. मग कायले नाही म्हणतं? रोजच करन ते. आता तशी नाही केलं तर मग मंजू लागेस तू करतो म्हणते ते जाब. मग जाऊ दे तिले जाब्याले. जाय हो बाई जा, तुले जायचं आहे ना. पूजा जाय. हो आई, उशीर होऊन राहिला ना. आता श्वेता येईन ना. आज तरी थोडंसं लवकर जातो म्हटलं. आता किती दिवसाच्या बाद चालली मी आता,
तर थोडं लवकर जातो म्हटलं आता. तर जाऊ दे ना म्हणा यायले. काय जाय तू जाय, मी पाहतो त्याले जाय. कानी एकदम गोष्ट कानी ताणत नको जात जाऊ वरण्या. जाते तर जाऊ देच, सर्व कामं धामं सांभाळून चालली ना, मग जाऊ दे ना. तिचं वारी इच्छा आहे करायची, करू दे ना त्या पोरीले. कायले तू नाही म्हणतं अजून रांगात मग गेली तिच्या मायच्या घरी, तर मग कायले काय करशील? शांत याच्यात सर्व काही होऊन राहिलं तर जाऊ दे ना मग.